श्रीराम पवार सर, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. पराभवाचं कारण पैसा, त्याचबरोबर राज्यातल्या बड्या नेत्यांची ग्रामीण भागामध्ये त्यांनी घातलेलं लक्ष, हे सगळा मुद्दा जरी असला तरी पुन्हा एकदा पैसा आणि पराभवामध्ये आनंद शोधणं हेच आता शिल्लक राहिले शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे. मला वाटत नाही असं की पराभवात आनंद त्यांनी शोधायला पाहिजे. याचं कारण राजकारण काही कायमच असं, याच प्रकारची भाषा 10-15 वर्षापूर्वी भाजपवाले बोलत होते की पराभव झाल्यानंतर अशीच काहीतरी कारणं काढत होती. त्यामुळे हे पासिंग घेत असते. आत्ताच्या घडीला काय चुकतंय याचा विचार शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं करायला पाहिजे. अर्थात तो कोणी चॅनलच्या स्टुडिओत करणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला असं कोणी सांगणार नाही की आमचा मग चुकतो, असं कधीच होत नसते. त्यामुळे इथं तुम्ही प्रवक्त्यां करून असं काढून घ्यायचा प्रयत्न करत असाल की आमचं काय ते चुकलं, तसं कुठलाच प्रवक्ता करणार नाही. पण म्हणून या सगळ्या पक्षांनी सतत पराभव होतोय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सातत्यानं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या वाट्याला पराभव होतोय. आता या महाविकास आघाडीचं एकूण काय करायचं असा प्रश्न खरं या तीनही पक्षांसमोर आहे. त्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत. ही आघाडी म्हणून पुढे उभी राहणार आहे का, आणखी मग एकसंघपणे निवडणुकांना सामोरं जाणार आहे का येणार काळात. आता लगेच कुठली निवडणूक नाही, पण पुढच्या काळामध्ये विरोधी आघाडी म्हणून एकत्र उभी राहणार आहे की पुन्हा यांच्यामध्ये काही स्वतंत्रपणे काही भूमिका घेतल्या जाणार. कुणी कुणाचा सन्मान केला यासारख्या मुद्द्यांना तसाही काही फार मोठा अर्थ नाही. याचं कारण असं आहे की सन्मान दोन्ही बाजूने जेव्हा शिवसेनेचा केला जातो तेव्हा शिवसेना त्यांचा साथीदार म्हणून पक्ष असतो. बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान दोन्ही बाजूने केला जातो. तो बाळासाहेब ठाकरेंच्या नावामागं वलय आहे आणि त्या वलयाचा कुठेतरी आपल्याला फायदा व्हावा, हे सगळे राजकीय आहे. हे सन्मान वगैरे प्रकरण राजकारणापेक्षा वेगळं काही नाही. म्हणजे भाजपनं किती सन्मान केला आणि कधी शिवसेनेला बाजूला ठेवलं याची अनेक उदाहरणं सांगते. आणि तेच काँग्रेसच्या बाबतीत ते सांगते. म्हणजे शिवसेनेला वसंतदादांनी किंवा वसंतराव नाईकांनी काही प्रमाणात बळ दिलं हे वास्तव आहे, त्याचं वास्तव आहे. पण याचा अर्थ शिवसेना आणि काँग्रेसचं काही फार जमत होतं का, अगदी अलीकडच्या काळापर्यंत नव्हतं. त्यामुळे सत्तेत जेव्हा यायचं असतं आणि तेव्हा सुईचं असतं तेव्हा ही सन्मानाची पहिली भाषा केली जाते. मला वाटतं की सतत महाविकास आघाडीतले पक्ष सातत्यानं पराभव पत्करत आहेत आणि त्यातल्या त्यात काँग्रेस बळकटी असं आपण म्हणतो. त्या काँग्रेसच्या जवळजवळ तिप्पटीपेक्षा जास्त जागा जवळजवळ सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडून येत आहेत. असं जर असेल तर काहीतरी आपलं चुकतंय आणि फक्त पैसा हे एकच कारण न मानता किंवा ते कारण आहे असं जरी गृहीत धरलं तरी त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काही कारणं आहेत का याचा विचार या तीनही पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे. आणि मग महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहणार आहोत का आणि एकत्र महायुतीला किंवा भाजपला विरोध करणार आहोत का, हे याच्यावर कधीतरी त्यांना ठामपणे भूमिका घ्यावी लागेल. हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनी आणखी आदळली. बरोबर आहे श्रीराम सर. ही चर्चा आणि निकालाचे प्रत्येक अपडेट NDTV मराठीवर असेच सुरू राहणार आहेत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV.